हां, रिडम्पशन ऑफ प्रिफरेन्शियल शेअर्स. रिडम्पशन ऑफ प्रेफरन्शियल शेअर. रिडम्पशन ऑफ प्रिफरेन्शियल शेअर्स म्हणजे काय? हे जे शेअर्स इश्यू केलेले आहेत कंपनीने, हे आपल्याला वापस करायचे आहे. ठीक आहे. तर कंपनी नेहमी काय पाहिजे की हे जे शेअर आहे ते कशातनं जायला पाहिजे, ते म्हणजे प्रॉफिट मध्ये. क्लिअर. प्रिफरेन्शियल शेअर्स म्हणजे काय? ते फायनान्शियल क्रेडिटर, यांचा इक्विटी शेअर सारखा काही संबंध नाही. बरोबर आहे. क्लिअर. त्यांना डिव्हिडंड महत्वाचा आहे, त्यांना व्होटिंग राईट महत्वाचे नाही. म्हणजे हे तुम्हाला पैसा देणारे आहे. तर याचा अर्थ असा की तुम्हाला ते पैसा देणारे आहे, तर ते पैसा वापस करायला पाहिजे. तर पैसा वापस करायला पाहिजे म्हणजे आपण त्यांना परत पैसा वापस करू. पण तो करू कसा? तर आपण जो पैसा आणलेला आहे त्या पैशामधनं आपण पहिले प्रॉफिट करू. ओके. म्हणून आपण तो रिडम्पशन करू प्रॉफिट. क्लिअर. प्लस प्रीवियस इयर प्रॉफिट. प्रीवियस इयर प्रॉफिट. ओके. हा जो प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आहे. हा कोणता आयटम आहे? रेव्हेन्यू का कॅपिटल? प्रॉफिट रेव्हेन्यू. रेव्हेन्यू आहे. ओके. आपल्याला काय वापस करायचे आहे? कॅपिटल. आपल्याला कॅपिटल वापस करायचं ना. हे लॉजिक जमत नाही. रेव्हेन्यू मधनं कॅपिटल जमत नाही. जमेल का? कळलं का मी काय म्हणतोय? रेव्हेन्यू आणि कॅपिटल याच्यामध्ये फरक आहे. रेव्हेन्यू म्हणजे रोज येणारा, कॅपिटल म्हणजे एकदाच येणार. ओके. रेव्हेन्यू आणि कॅपिटल मध्ये फरक आहे. मग आपल्याला हा जो प्रॉफिट किंवा रिझर्व आहे याला कन्वर्ट करावं लागेल कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. अरे एवढं मोठं वाक्य लिहिण्याची काही गरज नाही. याला तुम्ही CRR लिहित चला, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण जमवलेल्या प्रॉफिट मधनं आपण आपला पैसा वापस करू. ठीक आहे. आता जमलाच नाही प्रॉफिट, तर मग कसं? तर मग आपल्याला दुसरी प्रोव्हिजन, हे सगळं कंपनी लॉ दिलेलं आहे ना. मी आपल्या मनाचं सांगत नाही किंवा अकाउंटचं सांगत नाहीये. याचा अकाउंटन्सीशी काही संबंध नाही. हे चालत आहे कंपनी लॉच्या हिशोबाने. ओके. मग कंपनी लॉ काय म्हणतो? तुम्हाला प्रॉफिट नाही कमवता आला ना, तर तुम्ही शेअर्स मधनं रिडम्पशन करा. शेअर्स, याला आपण नाव देऊ फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू. मार्केटमध्ये फ्रेश इश्यू करा. आता मी शेअर्स म्हटलं, शेअर्स म्हटला म्हणजे इक्विटी होऊ शकतात, प्रेफरन्शियल शेअर. पण हे डेंजर आहे. का बरं? का बरं डेंजर आहे? तुम्ही शेअर्स पैसे वापस कराल आणि परत घ्या. म्हणजे कर्ज द्याल, परत कर्ज तयार करा. हा बेस्ट वे आहे. क्लिअर. इथे तुमची लायबिलिटी जनरेट झाली, इथे लायबिलिटी जनरेट झाली का? नाही. तुम्ही पैसे देऊन मोकळे झाले. ठीक आहे. मग तुमच्याजवळ एक शेअर प्रीमियम अकाउंट असतं. शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम म्हणजे आपण याला म्हणू शेअर प्रीमियम ओल्ड अकाउंट. ओके. दिस अकाउंट इज यूज ओनली फॉर द रिडम्पशन प्रिफरन्शियल शेअर प्रीमियम. आता जसं लोकांनी आपल्याला पैसे दिले, त्या लोकांना पैसे दिले त्याचा फायदा काय? काहीतरी तर द्यावं लागेल ना. मी उद्याला जर एखाद्या कस्टमरला माझ्यासाठी परमनंट ठेवायचं असेल, आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये काय पाहिलं? रिटेन ऑफ द कस्टमर. तर हे झालं रिटेन ऑफ द क्रेडिटर. तर मला जर हा रिटेन करून ठेवायचा, रिटेन म्हणजे आपल्याजवळ ठेवला, तर मग त्याला काहीतरी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल ना. तरच तो पुढच्या वेळेस मला मागितले तर पैसे देईल, तर मी त्याला प्रीमियम देईल. तर प्रीमियम कुठून वापस करेल? प्रीमियम परत कॅपिटल झालं. तर जर जुनं प्रीमियम अकाउंट असेल तर ते पहिले यूज करू. नाही तर आपला दोस्त आहेच पीएनएल. ठीक आहे. कळलं?
आता पुढे पार्टली पेड जे आहे, पार्टली पेड प्रेफरन्शियल शेअर नेवर रिडीम. म्हणजे काय? अरे ज्या लोकांनी पैसेच पूर्ण दिले नाही तुम्हाला, तर तुम्ही त्यांना वापस कराल का? नाही. ज्या लोकांनी पैसे दिले ते शेअर्स वापस करू. जमलं? रिडम्शन ऑफ प्रेफरन्शियल शेअर्स म्हणजे रिडक्शन ऑफ ऑथोराइज कॅपिटल होत नाही. ऑथोराइज कॅपिटल म्हणजे काय? जेव्हा आपण कंपनीच्या ठिकाणी हे कॅपिटल रजिस्टर्ड करतो तेव्हा आपल्याला काही पैसे भरावे लागतात रजिस्ट्रेशन फी म्हणून. ठीक आहे? तर मी जर शेअर्स रिडीम करून टाकले, माझ्या त्या स्टेटमेंट मधनं म्हणजे बॅलन्स शीट मधनं प्रिफरन्शियल शेअर्स गायबच झाले, तर याचा अर्थ असा कधीच नाही होत की मी परत शेअर्स इश्यू करू शकत नाही, कारण अथॉरिटी ऑलरेडी येते. ठीक आहे? मी रिडम्शन केले म्हणजे रिडक्शन ऑफ कॅपिटल होत नाही. ठीक आहे? आणि रिव्हॅल्युएशन ऑफ असेट रिझर्व नॉट बीन यूज. रिव्हॅल्युएशन जो फिक्स असेट साठी रिव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण जो रिझर्व तयार केलेला असतो. कशासाठी बनवतो हा? की जेव्हा भाऊ फिक्स असेट आपल्याला फिक्स असेट म्हणजे खूप मोठी कॉस्ट लागते, मी हळूहळू पैसे जमा करून ठेवते. जसं फॉर एक्झाम्पल मोबाईल हा तुमच्यासाठी कॅपिटल आयटम आहे. ओके? आणि मोबाईल दरवर्षी त्याची काय म्हणतात त्याला आतमधली जी कॅपॅसिटी असते ती कमी कमी होत जाते. का बरं? येणारे जे तुमचे ॲप्स असतात ते इतके भारी असतात की तुमची कॅपॅसिटी कमी कमी होतात. म्हणजे तुम्हाला दर 3 वर्षानंतर तो बदलणं भाग आहे. आता 3 वर्षानंतर बदलणं भाग आहे, तर तुम्हाला तुमच्या खिशातनं 3 वर्षानंतर खूप मोठा पैसा जाईल. तुम्ही काय केलं? हळूहळू पैसे काढून ठेवले प्लस रिप्लेसमेंट, थोडे तर पैसे जमा होतील. क्लिअर? तोच फंड आहे इथे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्ससाठी. तर ते असेट्ससाठी म्हणजे हा स्पेशल रिझर्व झाला म्हणून हा यूज करण्यात येणार नाही. ओके? एवढं आहे, हे एवढं लिहून